जय सियाराम. कधी कधी जगाला गरिबी वाटणारा माणूस खऱ्या अर्थाने सर्वात श्रीमंत असतो, कारण त्याच्याकडे असतो श्रद्धेचा खजिना आणि गुरुवरील प्रेमाचा आधार. आज मी सांगणार आहे एका अशा गरिबी भक्ताची कथा, ज्याच्या भक्तीपुढे देवही नतमस्तक झाले. गरीब पण आनंदी. एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक गरीब भक्त राहत होता. रोज मंजुरी करून तो 2 वेळेचे जेवण भागवत असे. कधी पोट भरायचे, कधी उपाशी राहायचे, पण मन मात्र नेहमी गुरुदेव गुरुदेव म्हणत असे. सकाळी कामावर जाताना आणि रात्री परतताना तो नेहमी गुरूंच्या मंदिरात थांबायचा. फुले नसली तरी त्यांच्या मनात श्रद्धेचा सुगंध असायचा. धूप नव्हता, पण भावनेचा धूर उठायचा. गावातले लोक त्याला नेहमी हसत. अरे गोविंदा, तू रोज त्या गुरूंच्या मूर्तीसमोर बसतोस, पण काही फायदा झाला का तुझा? तो हसून म्हणायचा, मिळाले नाही असे काय आहे रे? माझ्या श्वासात त्यांचे नाव आहे, माझ्या डोळ्यात त्यांचे रूप आहे. लोक त्याला हसतात, तो पुढे निघून जातो. पण गोविंदाचं मन मात्र अजूनही भक्तीच्या रंगात रंगलेले असायचे. एके दिवशी गावात मोठा गुरूंनी यज्ञ आयोजित केला होता. सगळ्या श्रीमंत भक्तांनी मोठ्या भेटवस्तू, सोन्याचे हार, वस्त्र आणि धान दिले. गोविंदा मात्र उदास झाला. माझ्याकडे काहीच नाही, मग गुरूंना काय देऊ? रात्रभर तो विचार करत बसला. शेवटी ठरवले, मी गुरूंना माझे मन देईन, हीच माझी खरी भेट. दुसऱ्या दिवशी सगळे भक्त गुरुसमोर भेटवस्तू घेऊन आले. गुरुदेव स्मित हास्य करत सगळ्यांना आशीर्वाद देत होते. शेवटी गोविंदा आला, रिकाम्या हाताने, डोळ्यात अश्रू, ओठावर गुरुदेव हा शब्द. गुरूंनी विचारलं, गोविंदा, तुझे काय अर्पण आहे रे? तो म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे द्यायला काहीच नाही, पण हे मन तुमचे आहे, या डोळ्यात तुमचेच रूप आहे, या श्वासात तुमचेच नाव आहे. क्षणभर शांतता पसरली. गुरूंच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले, माझ्या गोविंदाने सर्वात मोठे दान दिले, प्रेमाचे, श्रद्धेचे आणि आत्मसमर्पणाचे. त्या रात्री यज्ञानंतर एक अदृश्य चमत्कार झाला. मंदिरातला दीप सगळ्यांनी लावले होते, पण फक्त गोविंदच्या हाताने लावलेला दीप अख्खी रात्र तेजस्वी जळत राहिला. लोक आश्चर्यचकित झाले. गुरुदेवांनी सांगितले, हा दीप गोविंदच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. देव भक्ती पाहतो, वस्तू नाही. संदेश गुरूंचा. भक्तीचा अर्थ म्हणजे देणे नाही, तर समर्पण. श्रद्धा ही पैशाने नाही वाढत, ती मनाने वाढते. गरीब असला तरी जो मनाने गुरूला धरून ठेवतो, तोच खरा श्रीमंत असतो. गुरु म्हणाले, तुमच्याकडे काहीही नसले तरी प्रेम असले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे धनवान आहात. भक्ती ही सोन्याच्या हारात नसते, ती प्रेमाच्या श्वासात असते. गुरूवरचा विश्वास हेच खरे धन आहे. ही फक्त कथा नाही, ही श्रद्धेची अनुभूती आहे. गरीब असूनही मनाने श्रीमंत असणारा भक्त, ज्याचे प्रेम आणि समर्पण पाहून गुरुदेव देखील भावुक झाले. भक्ती म्हणजे वस्तू नाही, भावना आहे. गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा प्रकाश दिवा आहे. जो मनाने गुरुला धरून ठेवतो, तो कधीही गरीब नसतो. ही कथा एका डोळ्यात पाणी येईल, पण मन शांत होईल. गुरुवरील प्रेम पुन्हा नव्याने जागं होईल.
जय सियाराम मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा.